पण आता दिवाळी म्हणजे फटाके हे असं एक समीकरणच झालंय. तुम्ही याकडे कसं पाहता आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की दिवाळीमध्ये फटाके फोडायचे आणि की त्यापेक्षा त्याच फटाक्याच्या म्हणजे फटाक्यामध्ये पैसे टाकण्याऐवजी ते कोणाला दान केले किंवा दानधर्म केला तर त्याचं अधिक फल मिळू शकेल. पण दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीजेचा असतो. हो, भाऊ बहिणीचं नातं आपल्याला माहिती आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाच्या घरी जाते आणि राखी बांधते आणि भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जातो. किती हृदयस्पर्शी आहे. म्हणजे लहानपणी मला आठवतं भाऊबीज परकर पुलका घालून बहीण असायची आणि भाऊ टोपी घालून पाटावर बसले असायचा. वडील द्यायचे भाऊबीज काय घालायची ते आणि आई मदत करायची बहिणीला तबक वळायचं. ती लहानपणी. नंतर विवाह होतो, बहीण सासरी जाते आणि मग भाऊ पहिल्या भाऊबीजेला जेव्हा घेतो बहिणीकडे, बहीण वाट बघते कधी माझा भाऊ येतोय आणि मग त्यानं मुलं होतात. मग मामा येणार म्हणून ती नातवंड म्हणजे भाची मंडळी त्याचं स्वागत करतात. मग वृद्ध होतात दोघंही. बहीण पण वृद्ध होते. ती म्हणते पदक मी आता ओवाळीचं धरू शकत नाही. भावा तू येशील ना. तो येतो, भाऊबीज देवा पुढे ठेवतो. पुढच्या वर्षी भाऊबीजेला येणार ना. बहीण विचारते हो तू जिथे असशील तिथे मी येणार. वृद्ध झालेली असतात पण नातं हे बहीण भावाचं हे या भाऊबीजेच्या यांनी होतं. आता फटाके तुम्ही जो प्रश्न विचारलात, खरं सांगू का, फटाके कशासाठी वाजवतात? आनंदासाठी, आनंद मिळावा. पण आधुनिक काळामध्ये आनंद मिळतो तो रांगोळी काढण्यामध्ये सुद्धा आनंद मिळतो. दिवाळीत रांगोळी काढा ना, त्याच्यामध्ये आनंद मिळू शकतो. आधुनिक काळामध्ये आकाशकंदील करा. त्या आकाशकंदील करण्यामध्ये आम्हाला आठवतं आम्ही पायलीचा आकाशकंदील करतो. त्याच्यावरती चित्र कोरायचं आणि तो मध्ये पणती ठेवल्यानंतर तो फिरायचा. त्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी शिवाय तो फिरायचा आणि चित्र ती दिसायची. आकाशकंदील करा. विकत आणण्यापेक्षा स्वतः करण्यात आनंद आहे. आनंद मिळवायचा असेल तर दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम कलावंत सादर करतात ते अटेंड करा. आनंद मिळवायचा तर दिवाळी अंक, साहित्यिक दिवाळी, ते दिवाळी अंक वाचा. आणि आनंद मिळवायचा असेल ना तर किल्ले, लहान मुलं किल्ले तयार करतात दिवाळीच्या निमित्ताने, ते करा. आनंद फटाक्याने नाही. आपण उत्सव साजरा करत असताना, आनंद उपभोगत असताना इतरांच्या जीवनात त्रास निर्माण करायचा नाही. ध्वनी प्रदूषण होता कामा नये, वायू प्रदूषण होता कामा नये. तुम्हाला माहिती आहे काही लोक दिवाळीत शहराबाहेर जातात, त्यांना त्रास होतो, इतका धूर होतो, दम्याचे विकार, त्यांना श्वसन विकार निर्माण होतात. अशा आपण त्रास आणि अनेकांच्या घरी पाळीव प्राणी देखील असतात, त्यांना देखील त्याचा अतिशय त्रास होतो. करेक्ट. लहान मुलं असतात, वृद्ध असतात. लक्षात ठेवा, आसुरी आनंद नको, क्षणिक आनंदासाठी आसुरी आनंद नकोय, सात्विक आनंद पाहिजे. म्हणून इको फ्रेंडली दिवाळी. दिवाळीत आवाज आम्ही प्रचार करतो शाळांमध्ये. तुम्हाला माहितीये मुलं फार हुशार आहेत. मुलं बाबांना सांगतात बाबा फटाके आणू नका. आम्ही किल्ले करतो, आम्ही आकाशकंदील करतो, आम्ही रांगोळी घालतो. मी स्वतः रांगोळी घालतो. मला एक प्रश्न असा पडलाय की आपण हे भूतलावरचे फटाके आणि या संदर्भात बोलतोय, आकाशामध्ये पण असे फटाके फुटतात का? अरे वा, चांगला प्रश्न विचारलाय मित्रांनो. अतिशय मी तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो. कारण लेमन नावाचा धूमकेतू 21 ऑक्टोबरला सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावरती दिसणार आहे. बरं, आदळणार नाही, दिसणार आहे आपल्याला. आणि तो किती वर्षांनी येतो? 1350 वर्षांनी एकदाच फेरी मारतो. बरं, म्हणजे हॅलीचा धूमकेतू दर 76 वर्षांनी येतो. पण लेमन हा धूमकेतू फोर्ट लेमनच्या तिथून त्यांनी ते काढलं म्हणून त्याचा शोध लावला, म्हणून त्याचं नाव दिलं. पण हा धूमकेतू 21 ऑक्टोबरला सूर्यास्तानंतर पश्चिमेस दिसणार आहे. आपण पाहू शकणार आहोत की आपण पाहू शकणार, साध्या डोळ्यांनी दिसेल असं शास्त्रज्ञ सांगतायत. आकाश स्वच्छ पाहिजे आणि शहरापासून दूर जायला पाहिजे. मंगळवारी 21 ऑक्टोबरला. त्यामुळे जर तो धूमकेतू पाहायचा असेल तर आकाशामध्ये आपले फटाके कृत्रिम फोडू नका. आणि नैसर्गिक ह्या ज्या काही घटना घडतायत त्याचा आनंद आणि आस्वाद नक्कीच आपल्या परिसरासोबत. बरं, मृग नक्षत्रात कधी? 21 ऑक्टोबरला. वा, खरं सांगू का, आकाशात दिवाळी साजरी होते आणि ती सुद्धा निरीक्षण करणार. म्हणजे आम्ही खगोल संमेलन 20-21 डिसेंबरला
ठाण्याला घेतोय. महाराष्ट्रातील खगोलप्रेमी येणार आहेत. बरं. आणि खरं सांगू का, आकाश एवढा आनंद व्हायचा असेल ना तर निसर्गाशी वागा, निसर्गाला त्रास देऊ नका. आपण जर निसर्गाला जपलं ना सण उत्सव साजरे करताना, तर निसर्ग आपल्याला जपेल. तेव्हा समृद्धीचा, प्रकाशाचा उत्सव, प्रकाश इतरांच्या जीवनात निर्माण करून साजरा करूया आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया.